जिल्हा माहिती आणि बाल विकास अधिकारी कार्यालय वर्धा, जिल्हा बाल संरक्षण कक्ष वर्धा अंतर्गत चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर्धा मार्फत गिट्टीकदान बोरगाव मेघे वर्धा येथे जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून रॅलीचे आयोजन करण्यात आले। यावेळी सुनील मेसरे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी वर्धा यांनी रॅलीला हिरवी झेंडी देऊन रॅलीची सुरुवात करण्यात आली। रॅलीच्या माध्यमातून परिसरात जाणीव जागृती करण्यात आली। परिसरातील बालकांनी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रॅलीत सहभागी झाले। रॅलीच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील मेसरे तर प्रमुख अतिथी माधुरी भोयर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैशाली मिस्किन, संरक्षण अधिकारी सुनंदा हिरुडकर, विधी तथा परिवीक्षा अधिकारी राम सोनवणे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते। यावेळी मेसरे यांनी बालकांनी कुठलेही मजुरीचे काम न करता शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करावे, शासनाच्या विविध योजना बालकांकरिता उपलब्ध आहेत त्यांचा लाभ घेण्याचा आवाहन यावेळी केले। माधुरी भोयर यांनी उपस्थितांना बाल संगोपन योजनेची माहिती देत परिसरातील बालकांना बाल संगोपन योजनेची नितांत गरज आहे, त्यांचे सर्वेक्षण करून जास्तीत जास्त बालकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता अंगणवाडी सेविका चोख भूमिका पार पाडू शकते असं मत व्यक्त केलं। वाइल्ड हेल्पलाइनचे प्रकल्प समन्वयक आशिष मुळक यांनी बालकांना शिक्षण घेण्याकरिता संबोधित करण्यात आले। बालकांच्या अधिकारासंदर्भात माहिती देत चिमुकले हातमजुरीकरिता नसून शिक्षणाकरिता आहेत, काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या प्रत्येक बालकाकरिता बालमजूर, आरोग्य सेवा, शैक्षणिक मदत, शोषणापासून संरक्षण मिळवण्याकरिता महिला व बाल विकास विभागाच्या चाइल्ड हेल्पलाइन 1098 या आपत्कालीन फोन सेवेला 24 तास माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम कांबळे यांनी केले तर आभार प्रदीप वणकर यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चाइल्ड हेल्पलाइनचे माधुरी शंभरकर, जयश्री निवल, शीतल घोडराव, सूरज वानखेडे, अन्सार अली, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अमर कांबळे, अक्षय महालगावे, आरती नरांजे, मेघ तमगिरे, परिसरातील अंगणवाडी सेविका यांनी प्रयत्न केले। महान्यूज 7 करिता सतीश काडेवर।